माझी एक 4-5 एकर जमीन आहे. 1 हेक्टर कांदा आंतरपिकामध्ये ऊसात कांदा म्हणून लावलं होतं त्याचं पिकं. जवळ-जवळ त्याला लाख, 1.5 लाख रुपये खर्च आलाय मला. भाव तर काय नाही मार्केटात. असं घरच्या घरी काढून उपसून मी रानात टाकून दिला कांदा. काय करायचं शेतकरी सरकार म्हणते कर्जमाफी, ही माफी. कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्याला हमी भाव द्या ना तुम्ही. शेतकरी पिकवायला मालक आहे आणि विकायला दुसरी मालक आहेत. त्याचा काय फायदा शेतकऱ्याला सांगा की? तुम्ही ही कर्ज कुठला 1 रुपया सुद्धा माफ करू नका. फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्या. कुठल्याही मालाला शेतकरी फक्त शेतकऱ्याच्या मालाला भावाने घेतला पाहिजे व्यापाऱ्यानं माल. पहिलं 1 नंबरला शेती होती, आता 3 नंबरला शेती आली. काय करायचं सांगा तुम्ही? शेतकऱ्यानं मरायचं का जगायचं अशी वेळ आली शेतकऱ्याला. पण एवढं कष्ट करून शेतकऱ्याला तुम्ही काहीच लाभ देत नाही. त्याचा देणाऱ्याला देताय, होणारला होतंय, ना होणारला राहतंय. एवढं कर्जमाफी करून तुम्ही काय केलं? 2 लाखापर्यंत कर्जमाफी, ती बी रेगुलर भरणारला 50% आणि थकीत राहणारला 2 लाख. मग नाही भरलेलंच बरं की. शेतकरी भरतोय कशाला मग आता? तुम्ही अशी सवय लावल्यावर काय शेतकरी काढून 10-10 वर्ष कर्जच भरत नाही ती माफ होतंय म्हणून. मग ही तुम्ही सवय लावली शेतकऱ्याला कर्ज माफ होते म्हणून असं शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करत आहात. ही चुकीचं आहे सरकारचं. तुम्ही सरसकट माफ करा. लहान मोठा शेतकरी सगळा आला पाहिजे त्यात. तुम्ही 4 शेतकऱ्याला माफ करता आणि 20 शेतकऱ्याला भरायला होता कर्ज म्हणल्यावर ही कसली कर्जमाफी? फसवी आहे सरकार. ही फसवी सरकार आहे शेतकऱ्यासाठी असं मी म्हणतो. कांदा किती एकर लावला होता? 1 हेक्टर ऊस आणि कांदा म्हणजे आंतरपीक म्हणून लावलं होतं. 1 हेक्टर कांदा आहे ऊसात, 1 हेक्टर कांदा लावला. 1.5 लाख रुपये खर्च आलता आम्हाला. आता त्याचं 10,000 सुद्धा न हो मार्केटला न्यायलाच नाही तर पैसे होते ते कुठलं? हाय असं रानात टाकला. खत होईल जमिनीला म्हणून मग काय करायचं? नाही इलाज आहे. 700 रुपये गड्याला हजेरी, 500 रुपये बायला हजेरी देऊन कुठलं द्यायचं? लोकांचं याजान काढून शेत लिहून याजान काढायचं म्हटलं तर पुन्हा पास घेऊन मरावं लागते. भाव नसल्यावर काय करायचं? अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली. ती शेतकऱ्याने सरकारनं कुठं तर थांबवून शेतकऱ्याला हमी भाव द्यावा. कुठला पीक असू द्या. आता ऊस गेली जाऊन 2-2, 3-3 महिने झाले तर पहिले सुद्धा बिल दिलं नाही शेतकऱ्याने. काय करायचं? कोण ऐकते शेतकऱ्याचं? काय संप करा तुम्ही, काय बी करा, काय ऐकत नाही सरकार. आत टाकते शेतकऱ्याला. असं सरकार आहे बघा. मग काय करायचं शेतकऱ्यांना सांगा? मराव का जगाव ही शेतकऱ्यावर वेळ आली आता.